आता काय खरं नाही. आई बघायला गेलं तर आईंनाच भिजवली. माझं पण काय खरं नाही, मला कधी भिजवली सांगता येत नाही. पण बघूया आता. गपचूप येते, गपचूप घेऊन जातोय. दरवाजाची फट आहे थोडीशी त्याच्यातनं. कलरची पुडी पण आणली नाही कलर लावायला, स्वतःला लावलाय पण दुसऱ्याला लावला ना. बघ उंदीर, उंदीर कुठं आहे? पळाला तू. गेल्या वर्षी पण इथं लावायचं असतं. मला पण नाही लावलं पप्पानी. हा बोल मारला असं गोली असं दाबलं ना तर बंदूक होतो प्रेशर निघतो. आणि आता मी भगवद्गीता वाचून घेते, बघू किती होईल तेवढं. बोला असंच बसण्यापेक्षा फोन तर बघते मी, थोडासा ब्लॉग शूट करते. माझं की आज ग्रहणामध्ये किंवा आपल्या इथं तर दिसणार नाही तरी पण कसा पाळला आणि काय काय करत होते ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आय होप तुम्हाला आवडेल. तर तुम्ही बघा. आमची होळी चालू झाले. तुला कोणी भिजवला? तुला कोणी भिजवला? पिशवी देव. थांब जरा, भिजवायचा नाही मला. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते चॅनलमध्ये. तर चला, आज आहे धुलीवंदन. तर धुलीवंदनच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आजपासून गरमी एवढी वाढले ना, डेंजर गरमी वाढले. आणि आज काय बोलतात ग्रहण आहे, पण ते ग्रहण भारतात दिसणार नाही. पण फक्त गर्भवती महिलांनी आपण एवढं पाळायचं की सुरी वगैरे घ्यायची नाही, म्हणजे सुई घ्यायची नाही किंवा बाहेर जायचं नाही. मेन तर या दोन गोष्टी पाळायच्या. आणि बाकीचं जेवण वगैरे ग्रहण काळात जेवत नाही असं काय बोलतात, पण ते आपल्या इथं दिसणारच नाही त्याच्यामुळं. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर तुळशीचं पान वगैरे टाकून करू शकता. तर आता आईंना 2-3 जरा तुळशीची पानं काढायला सांगते. वाजलेत 9. म्हणजे तुळशीचं पान ठेवून मी खाऊ शकते. आपले सेफ्टी आपण परीने केलेलं बरं. त्याच्यामुळं मग तुळशीची पानं 2-3 टाकून ठेवणार पाण्यात सुद्धा, भातावर असं. तर आज जेवणात काय आहे बघूया. हे गेलेत मटण आणायला. मला मटण तर मी खात नाही, पण रस्सा खायची खूप इच्छा झाली मला कधीपासून. म्हणून मग मटण आणणार आहेत. बाबांनी पैसे दिलेत, तर आता हे गेलेत मटण आणायला. आणि मग यांचं धुळीवंदन चालू होणार. माझं काय नाही, मी फक्त बाहेर जाणार नाही. खिडकी वगैरे बंद ठेवलं आहे बघा. फक्त बाहेर जाणार नाही, बाकीची घरातले कामं करते. सुरी वगैरे घेणार नाही. जसं कपडे, भांडी, झाडू हे तर करू शकते, पटापट करून घेते. आणि मग आपलं बसायचं. मग आई जेवण बनवतील म्हणून. आणि गौरांची होळी चालू झालेली आहे, धुळीवंदन गेलेला आहे तो. आता बघूया थोड्या वेळानंतर मी सुद्धा यांना कलर लावते, जरा ड्रेस वगैरे घालते. आणि मग जेव्हा ग्रहण संपेल तेव्हा मी आंघोळसुद्धा करून घेणार, कारण गरमी पण आहे आणि आंघोळ केलेली बरी आपली, त्याच्यामुळं आंघोळ करायला लागणार. तर चला, तुम्हाला धुळीवंदनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त एन्जॉय करा. मी तर काय बाहेर जाऊ शकत नाही, मला वाटतं 2:30-3 पर्यंत. तरी पण कन्फर्म टाईम मला जरा विचारायचा आहे. चलो कंटिन्यू राहा. तर आता मी बसलेली आहे काय बोलतात भगवद्गीतेचं पुस्तक वाचायला, कारण आज ग्रहण आपल्या भारतात नाही दिसलं तरी सुद्धा मी कसं पाळणार आहे थोडंसं आपल्या नियमांना पकडून, तर ते मी थोडंसं दाखवणार आहे. आणि इथं मला होईल तेवढं मी वाचून घेते भगवद्गीता. तर थोडंसं वाचायला घेतलेलं आहे.
ह्यात कुठे आई गेला बघायला आणि आईनं कशी भिजवली बघू कुठं. मस्त ऑरेंज कलर मारलाय. आता बाहेर पप्पाचं खरं नाही, काकाचं खरं नाही. काका गेलाय कुठं? आता काय खरं नाही. आई बघायला गेलं तर आईंनाच भिजवली. माझं पण काय खरं नाही, मला कसं भिजवली सांगता येत नाही. पण बघूया. आता रूममध्ये बसते. हे सुद्धा आले नाही. लय डेंजर गरम होते आणि मस्त खेळतोय तो. मज्जाच मज्जा. सकाळी उठलाय, मला बोलते मम्मा सकाळ झाली उठ, मम्मा सकाळ झाली उठ. मी चाललो उठ, रडत होता. पिचकारी वगैरे काढून दिली त्याला. आणि आता मी भगवद्गीता वाचून घेते. बघू किती होईल तेवढं. बोला असंच बसण्यापेक्षा फोन तर बघते मी, थोडासा ब्लॉग शूट करते. नंतर 9:30 वाजलेत आणि बघूया गौरांची होळी. थोडीशी व्हिडिओ काढायला सांगेल मी यांना आले की. अजून काय आले नाही तर आता मी वाचून घेते पटकन. आणि आता डायरेक्ट आंघोळ केल्यावरच मॅक्सी काढणार. विहाय कामान्यं सर्वाण्युमाचरति निःस्पृह निर्ममो निरंकार स शांतिमधि गच्छति. जो पुरुष संपूर्ण कामनाओं को त्याग कर ममता रहित, अहंकार रहित और स्पृहा रहित हुआ विचरता है वही शांति को प्राप्त होता है, अर्थात वह शांति को प्राप्त है. ऐसा ब्राह्मी स्थिति पार्थ नैना प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मणि वार्णमुरुच्छति. हे अर्जुन, यह ब्रह्म को प्राप्त हुए पुरुष की स्थिति है. इसको प्राप्त होकर योगी कभी मोहित नहीं होता और अंतकाल में भी इस ब्राह्मी स्थिति में स्थित होकर ब्रह्मानंद को प्राप्त हो जाता है. ओम तस्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे साङ्ख्ययोगे नाम 2य. तर मी अशी वाचते कारण आपण एवढे काही संस्कृत भाषा आपल्याला एवढी म्हणजे काही येतच नाही. त्याच्यामुळं हळूहळू आणि असं वाचलेलं बरं आपलं. त्याच्यामुळं असं वाचते आणि असा चाललेला आहे माझा आजच्या दिवसातला. आणि आजचं रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे माझं, की आज ग्रहणामध्ये किंवा आपल्या इथं तर दिसणार नाही तरी पण कसा पाळला आणि काय काय करत होते ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आय होप तुम्हाला आवडेल. तर तुम्ही बघा. तू पाटी फोडली ना पाटी काय मला माहितीच नाही. गेल्या वर्षी पण इथं लावायचं असतं. मला पण नाही लावलं पप्पांनी. असा आणि असा बघ लागला की नाही लागला ना. मम्मी दे मला पिशवी दे. हे कोणी लावलं तुला? पोरांनी. केस ओली आहेत का? बाबांनी केस नाही केस लावला. नाश्ता केला तू? काय नाही केला. नाश्ता कर. आणि मम्मी मला एक पिशवी दे, मी तुला भरून दाखवतो. वळण दाखवतो मला. बाबांना कलर लावजा. मी देते. पहिला हॅपी होली बोलचा. सुका कलरच लावता बाबांना. बोल हॅपी होली. आईला लाव. मला पण नाही लावला तू. हॅपी होली. दुसरा घे ना. कलर आणला काय तुम्ही? कलर
यो याला पिशवी दे, ही भरली नाही का? गपचूप येते, गपचूप घेऊन जाते. दरवाजाची फट आहे थोडीशी त्याच्यातनं. कलरची पुडी पण आणली नाही कलर लावायला, स्वतःला लावलाय हा, पण दुसऱ्याला लावला ना. बघ उंदीर, उंदीर कुठं आहे? पळाला. संपल्या पिशव्या. दादूच्या मम्मीने लावलाय का? कलरची पिशवी बघायला लागेल. हॅपी होली. तुला पण हॅपी होली. कसा लावलाय? टिकली घालवली माझी. इकडं मटणाचं चालू आहे आमचं, मटण आणि वजडी. दरा हॅपी होली, हॅपी होली. थोडसा भेटलाय मला कलर, तिथं आहे बघा, तिथं ठेवलाय. तो पण दिसत पण नाही कलर. तुझ्या चेहऱ्यावर कलर दिसत बी नाही काळे. शाने लावला हायच कलर असा ते बघा पुढे पोपटी कलर आहे, तो दिसत पण नाही. अरे चपाती, चपाती खा ना. हॅपी होली, हॅपी होली. तर नंतर आंघोळ करणार. आई कलर कोणी लावला तुला? ना पहिला लावू दे ना. हॅपी होली करू दे. अरे अरे इकडे ये लवकर. अरे ग्रीन हॅपी होली. अरे हातावर टाक कलर. चांगला कलर नाही तो, लागत पण नाही. दुसरा पाहिजे, दुसरा. काका गेला का? चला मस्त ड्रेस म्हणजे मॅक्सी काढून ड्रेस घातलेला आहे. जरा ड्रेसमध्ये छान वाटतं, मॅक्सीमध्ये मला दिवसभर नाही आवडत. तर आत्ता मी घेतला आहे मटणाचा रस्सा आणि वजडीचा थोडासा रस्सा घेतला आहे. वजडी पण नाही खात मी, रस्सा खाते. रस्सा जरा बघून मला छान वाटलं म्हणून घेतला आहे. आणि आता जेवून घेते, वाजले 12:30. चला 3-3:30 वाजून गेलेले आहेत. आणि आता मी आंघोळ करायला चालले. केस पण मला धुवायचे, एवढे घाण झालेत ना केस, काय सांगू शकत नाही. मी थोडी झोपलेली, खूप झोप आलेली. गौरांसुद्धा इथं झोपला आहे. तोपर्यंत मी आंघोळ केस वगैरे धुवून घेते आणि मग आंघोळ वगैरे उठवलं. हा बोल. मारेला असं गोली असं दाबलं ना तर बंदूक होतो, प्रेशर निघतो. बंदुकीचं डिस्कशन चालू. बंदूक नाही का बद्दल? पिचकारी. पिचकारी मी तुला फुगा मारणार, असा जोरात फेकून मारणार. हा जबरदस्ती उठवलाय, उठ करून. तू मारणार लागेल, तुझ्या पोटात लागेल. कसं माझ्या पोटात लागेल? लागेल ना. मला काय पाण्यात बाळाला डोक्यावर फुटली ना, अंग बंद करायला मला नाही सांगायचं. मी ना असं घेणार आणि असं लांबून मारणार, चोरून. मी ना तुझं पिचकारी अशी पिचकारी अशी इकडं तिकडं असंच चाललंय मला. अशी उभी रेषा, असं खाली उभं आणि वरती अशी एक उभी रेषा, अशी एक आडवी रेषा, असं तसं. मोजले जातं 4:30.
बोला रंगपंचमीच्या शुभेच्छा तुम्ही दिल्या नाही. नमस्कार. सर कलर गेला त्यांचा. कुठे गेला तुमचा गेला कलर लगेच. तुझा योग कधी जाणार कलर. चलो आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कपडे सगळे मी मशीनला टाकलेले आणि सगळ्या रूमभर कपडे झालेले आहेत. पण रूमभर कपडे टाकले त्याच्यामुळे एक फायदा झाला की थंड थंड वाटते. सगळे कपडे ओले आणि चारही बाजूला कपडेच टाकलेले आहेत मी, त्याच्यामुळं थंड थंड वाटतंय. 2 फॅन चालू आणि एक्झॉस्ट फॅन एक, त्याच्यामुळं काय वाटत नाही. थोडं बरं वाटतं जरा थंड थंड. तर भेटू आपण उद्या. बाय बाय.